हॅलो, मी सोनाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी। आणि बऱ्याचशा जणांना कारल्याची भाजी आवडत नाही अजिबात, म्हणजे अजूनही कोणी खातसुद्धा नाही, कडू लागते म्हणून। आणि काही जण जी ती भाजी कडू न लागण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवतात। तर माझी पण स्वतःची अशी वेगळी रेसिपी आहे कारल्याची, म्हणजे साधी सोपीच आहे, पण तशी बनवल्याने कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही। तर मी आज ती रेसिपी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे। तर चला बघूया आपण कशी मी बनवते ती भाजी। आपण त्याआधी आहे ना, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की प्रिन्सेसने आज एवढी करामत करून ठेवली आहे ना, की तिने काय केलं, विक्सची पूर्ण डब्बी आज पूर्ण अंगाला लावून घेतली, डोळ्याला, कानाला, हाताला, पायाला, केसांना, सगळीकडे अशी तिने करामत करून ठेवली। नशीब ती विक्स मोठ्या म्हणजे आपण जी वापरतो ती नव्हती, ती लहान मुलांचीच विक्स होती, नाही तर तिचं आता पूर्ण हे झालं असतं। तर आपण ती करामत आधी बघूया, मग आपण कारल्याची भाजी बनवायची कशी ते पाहूयात। तर चला ब्लॉग कंटिन्यू ठेवा। तू काय केलंय हे? आता ते तुला चांगलं झोमणार आहे बघ, झोंबू दे तुझ्या डोळ्याला, नाकाला, तोंडाला, सगळीकडे झोंबू दे। मस्त काम केलंयस, एकदम छान उद्योग केलेला आहेस। ते शांत बसले, मला वाटलं की ती तुमच्या पुढे झोपली आहे चांगली शांत। वा, मस्त मस्त, खूप मस्त। हा, इकडे येतो, इकडे आहे। कोणाला विचारून तू असं केलंस? तुला माहितीये ते डोळ्याला लावलं तर तुला झोंबेल ते? काय काय ते सांगते, ते काय काय सांग, काय सांग लवकर। या इकडे। अरे तोंडाला झोंबेल ते, विक्स आहे। इकडे आहे, हात पुसू दे, इकडे आहे, विक्स आहे पिल्लू ते, इकडे आहे, तोंड पुसू दे, इकडे आहे, इकडे इकडे, चाचूला सांगू पुसायला, ये लवकर ये। अरे डोळे झोंबतील तुझ्या, कळतं तुला? थांब। अरे आईज क्लोज कर, आईज तसं नका ना पुसू। केसा बेसांना लावली तुम्ही? हा, आजच धुतले होते केस। आईज क्लोज कर, वरती कर, आंघोळ दे, आंघोळ दे। हे बघ काय केलं बघ, एक नंबरची आजच केस धुतले सगळ्या हाताला, चेहऱ्याला विक्स लावले तिने। ते झोमू दे चांगले डोळे आता। तेव्हा तेच ते बघा। अरे ते किस्सा आहे, ते झोपेल ना डोळ्याला। बाबाला येऊ दे, तुझं नाव सांगणार आहे आणि तू एवढी मस्ती करते ना। मी इथंच राहते बोलते याच्यासाठी का? मी आता नाव सांगणार आहे तुझं बाबाला फोन करून, आणि तुला दवाखान्यात इंजेक्शन न्यायला देणार आहे बघ। तू ऐकत नाही ना, एवढी शांतता। मी असा आपला अंग टाकलाय आणि मला असं वाटलं की आता ही झोपणार आहे, झोपली आहे चाचूच्या शेजारी। चल नाही ते विक्स असे हात चल असे, जा आंघोळ कर जा। मग काय करते, डोळ्याला झोंबत चाल नव्हतस तू? कशासाठी? तोंडाला लावतात विक्स? तोंडाला लावतात विक्स? त्रास द्यायचा होता ना मम्मा आईला, है ना? बोलू नको माझ्यासोबत, ठीक आहे? कट्टी काही नको सॉरी तुझी। दिवसभर उचापत्या चालू असतात ना तुझ्या। काय जेवलीस?
तर इथे आलेले प्रिन्सेसची फ्रेंड क्रिशा तिच्यासोबत खेळायला. आणि क्रिशा आली ना की प्रिन्सेसला खूप आनंद होतो, खूप म्हणजे खूपच. कारण की आम्ही तिला जास्त घराबाहेर पाठवत नाही. कारण की काय होतं, बाहेर पाठवलं ना की ती नुसतं म्हणजे जेव्हा तिला मांजर दिसते ना तर ती पकडायला जाते, कॅटला पकडायचं आहे, कॅटला पकडायचं आहे. त्याच्यामुळे तिला बाहेर जास्त पाठवतच नाही. आणि मी आता बघा कशी छान डान्स करते, तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये. तर खूप आनंद होतो तिला क्रिशा घरी आली की. आता भाऊ चालले होते नाक्यावर, तर तिला घेऊन चालले होते. पण क्रिशा घरात असल्यामुळे तिला जायचं नव्हतं, कारण तिला क्रिशासोबत घरात खेळायचं होतं. मग भाऊंनी परत तिला घरामध्ये आणून सोडलं. तर इथेही कारले कापून ठेवले सकाळीच मम्मीने, आणि ह्याला मीठ आणि हळद लावून ठेवलं, जेणेकरून ह्याचा कडवटपणा दिवसभरामध्ये थोडासा कमी होईल. नंतर मग आता मी याला थोड्या वेळाने धुवेल आणि बनवायला घेईन. इथे कारली धुवून झालेली आहेत आणि एकीकडे मी आहे ना कढईसुद्धा तापत ठेवलेली आहे, कारण कारली आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. तो कारल्याची भाजी पण मम्मीनेच धुवून ठेवली. तर ती आता आहे ना एकदम कडक धुवून घेतलेली भावून करून, आणि मग मी तिला आता ना तळून घेते, म्हणजे फ्राय करून घेते तिला. पाणी काढून घेतलंय त्यातलं तर ही पूर्ण पाणी काढून त्याला मी आता कारली अशी भाजून घेईल तेलामध्ये. भाऊंना का पिळायला सांगितली, कारण की भाऊ एकदम कडक पिळून त्यातलं सगळं पाणी काढून टाकतील, म्हणून भाऊंना पिळायला सांगितलं. तर भाऊ आता ते करतील, मग मी कारली भाजून घेईन. आणि प्रिन्सेस गेली आहे बाहेर. थोडंसं क्रिशा आली की ती बाहेर गेली, तिच्यासोबत बाहेर जाते. तर तोपर्यंत मी फटाफट जेवण बनवून घेते. मग मी फटाफट कारली भाजून घेते. आणि तुम्ही पण सगळेजण माझा हा जर ब्लॉग बघायला तुम्ही कशी बनवता कारल्याची भाजी मला नक्की सांगा. चढू नको लागण्यासाठी, न लागण्यासाठी. रडू नको थोडं. कुठे जायची मांजरीला हात लावशील, मग रडू नको. पाणी पिऊन जायचं, पाणी पितं थोडं, पाणी पी. तू कॅटला हात लावशील का? कॅटला हात लावशील? लावशील कॅटला हात? किशाला नेली तिकडे. सो मी अशी तळून घेतलेली आहेत कारली, म्हणजे भाजून घेतलेले आहेत. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7-8, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदे 2 घेतलेले आहेत आणि टोमॅटो 1 घेतलेला आहे. आणि मी ते छान चिरूनसुद्धा घेतलेला आहे. कांदा आहे ना आपण उभा कापून घेतो, कारण की म्हणजे भाजी आणि कांदा हे दोन्ही सेम आकारचे कापले ना की भाजीमध्ये मिक्स होतो तो पूर्ण, आणि त्याच्यामुळे ना म्हणून भाजी ॲक्च्युली कडू कमी लागते आणि छान वाटते खाण्यासाठी. तर मी आता इथे तेलामध्ये कांदा, मिरची आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि छान परतवून घेणार आहे. माझ्या माहेरी ना एक मावशी राहत होता, आणि त्या ना कारल्याची भाजी बनवली की त्यात थोडंसं गूळ किसून घालायच्या. तर तीसुद्धा भाजी छान लागायची. पण त्याच्याने काय व्हायचं की तो असं वाटायचं की काहीतरी गोड टाकलं आहे त्यात. पण त्यांनी केली ना की त्या आवर्जून आणून द्यायच्या की मी अशी बनवते कारल्याची भाजी, खाऊन बघा. तर मला आवडायचं, त्या घेऊन यायच्या. ॲक्च्युली त्या अशा म्हणजे आवडीने घेऊन यायच्या, त्याच्यामुळे मग आम्ही पण खायचो आणि छान वाटायचं. तर इथे मी आता त्यात थोडीशी पेस्टसुद्धा घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो वगैरे घालून, कोथिंबीर घालून घेणार आहे. मग चवीनुसार आपले जे काय मसाले, मीठ वगैरे आहे ते सुद्धा मी त्यात घालणार आहे. अशीच साधी सोपी माझी रेसिपी आहे. तुम्ही कशी बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जी मी भाजी बनवली आहे ना तशी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी होते तीसुद्धा सांगा. तर मी आता भाजी वगैरे घातल्यानंतर आहे ना प्रिन्सेसचं पण जेवण मला करायचं असं, कारण तिला मी अजून पण वेगळंच बनवते जेवण. तर मग भाजी घातल्यानंतर मी एकीकडे तिचंसुद्धा जेवण करायला घेणार आहे आणि मग भाकरी वगैरे करून घेणार आहे. तर इथे बघा मी इथे मीठ टाकलं होतं आणि थोडंसं हे वाफवून घेणार आहे, टोमॅटो वगैरे, कांदा वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आपले मसाले वगैरे घालून भाजी छान परतवून घेणार आहे.
वाटाण्याची आमटी करायला घेतलेली आहे आणि एकीकडे आपली भाजीसुद्धा होत आहे, म्हणजे झालीच आहे. तर त्याच्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि छान परतवून गॅस बंद करणार आहे. तर तुम्हीसुद्धा अशी बनवा आणि कशी होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच आहे माझी साधी सोपी रेसिपी कारल्याची भाजी, म्हणजे मी नेहमी अशीच बनवते आणि सगळ्यांना ती आवडते सुद्धा. तर एकीकडे मी आता पटापट प्रिन्सेसचं जेवणसुद्धा बनवते आणि भाकरीसुद्धा करायच्या आहेत. तर इथे मी घेतलेल्या आहे ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी आणि मी त्या उकड घेऊन नाही करत आहे, उतवणीच्या करते आहे. कारण की मी जेव्हा सकाळी टिफिनला भाकरी करते तेव्हा मी त्या उकडीच्या करते आणि जेव्हा आम्हाला संध्याकाळी लागतात घरामध्ये तेव्हा मी अशीच उतवणी घेऊन मग करते. तर जेवण वगैरे माझं संध्याकाळचं सगळं झालं की मी जेवणाच्या आधी सगळा माझा किचन ओटा पहिला क्लीन करून घेते, जेणेकरून नंतर जेवणाची भांडी निघाली की ती पटकन होऊन जातात आणि असं वाटत नाही की खूपच भांडी आहेत म्हणून. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड नाईट, टेक केअर.